हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत. अजित पवारांसोबत जाणार नाही. महाविकास आघाडीसोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अंकुश काकडेंचा दावा. पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता. पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील युतीची शक्यता नाही. बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. पुण्यातील जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतली. काल युतीची चर्चा फिसकटली. आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं नाही. 30 तारखेला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढणार हे कळेल. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटर्जी. योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना भाजप प्रचारात उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. ठाण्यात महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला. शिंदे रवींद्र चव्हाणांच्या 3 मॅरेथॉन बैठका. ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत. 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं सन्मान होणार. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी पुरस्कार दिला जाणार. चांदी 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला चांदीनं. तर चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं. जीएसटी सह सोनं 1,43,376 रुपये तर चांदी 2,57,500 रुपयांवर. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. हवा अति वाईट श्रेणीमध्ये AQI 195 वर पोहोचला. तर प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली.